तर आज अर्ज दाखल करण्यापूर्वी दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। लोकसभा निवडणुकांसाठी दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांचं नाव समोर आलेलं आहे। त्याच आपल्या सोबत आहेत। आज अर्ज देखील त्या भरणार आहेत। यामिनीजी, एबीपी माझामध्ये स्वागत आहे। काय नेमक्या भावना आहेत? आज आपण अर्ज भरायला चाललेला आहात। आमदारकीनंतरचं पुढचं पाऊल हे खासदारकी आहे। हे बरं झालंय की पहिली नगरसेवक, त्याच्यानंतर आमदार आणि त्याच्यानंतर खासदारकीची निवडणूक मी लढती आहे। म्हणजे स्टेप बाय स्टेप गेलेली आहे, कुठेही जंप नाही आहे आणि खूप आनंद होतोय की महायुतीच्या प्रत्येक नेत्यांनी हा महिलांवर विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला आम्ही पूर्ण सार्थक करू त्या विश्वासाचं, असं मला वाटतंय। आणि राहिला प्रश्न की आता मला आधीच्या रिपोर्टरनी विचारला, तर मला असं वाटतं की कुठलं विजन घेऊन कधी निवडणूक लढायची नसते। मी हे करेन, मी ते करेन, नाही। मी खासदार म्हणून लोकांच्या उपयोगी येणारं प्रत्येक काम माझ्याकडे आणि माझ्या दृष्टिक्षेपात येणारं प्रत्येक काम मी करण्याचा प्रयत्न करेन आणि लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन। यामिनीजी, पत्र ही लढाई तितकी सोपी नाही आहे। आपल्या विरोधात उमेदवार हे देखील शिवसेनेचेच म्हणजे उबाटाचे असणार आहेत आणि तेही माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, ज्यांचा प्रचार मागच्या वेळी आपण करत होतात, यांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न केले होते, त्यांच्याच विरोधात आज आपली लढाई आहे। राजकारण आहे, हे होत असतं। आणि शिवसेना म्हटलं तर आपण आता ज्या युगामध्ये आहोत ते युग पेपरवर्कचं आहे आणि पेपरवर जे आहे, कारण आमच्याकडे वारसा नसला तरी विचारांचा वारसा आहे। बाळासाहेब ठाकरेंचा माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांचा वारसा आहे। इतक्या सगळ्यांचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि मला वाटतं निवडणूक ही निवडणुकीच्या एक्झाम देताना जर त्या परीक्षार्थीला टेन्शन नसेल एक्झामचं थोडंफार, तर तो परीक्षा नीट लिहित नसतो। तेवढंच टेन्शन आहे, ज्याला जे मॅन्डेटरी आहे तेवढं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ते टेन्शन घेऊन व्यवस्थितरित्या स्मूथरित्या पुढे जाणार। निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप आलेच। आपल्यावरती झालेल्या आरोपांबद्दल आता विरोधक एकूणच टीका करत आहेत, सोमय्या यांच्यावर देखील टीका करत आहेत। त्याला नेमकं कसं उत्तर दिलं जाणार? राजकारणात टीकाही होत असते आणि राजकारणात मला वाटतं जे टीकाकार होते ते आधी सोबतच होते ना, ते चांगलंच बोलत होते ना, कारण तेच म्हणतात की या लोकसभा मतदारसंघामध्ये या सगळ्यांमुळे आम्ही जिंकून आलो। तर मला वाटतं त्यात आमचाही थोडाफार वाटा होता आणि मग टीकाही होत असते। त्या टीकेकडे लक्षाने टीकाकाराचं घर असावं शेजारी, त्याशिवाय माणसाला आपल्या चुका किंवा आपल्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट असायला पाहिजे ती कळत नसते। टीकेला टीकेसारखं घ्यायचं असतं आणि पुढे जायचं असतं। याच विभागातून खरं तर भाजपकडनं देखील प्रयत्न सुरू होते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचार सुरू केला होता। मंगलप्रभात लोढा इच्छुक होते। त्यांची मनधरणी आता नेमकी कशी केली जाणार आहे? कारण नाराजी नाट्य हे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्यानंतर भाजप नवी मुंबईकडनं राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे। आपण यांची मनधरणी नेमकी कशी केलेली आहे? मी कोणाची मनधरणी केलेली नाही आहे, कारण महायुतीचा अर्थ तोच आहे की ज्या वेळेला इलेक्शन येतं त्यावेळेला अनेक कॅपेबल, मी म्हणे दे आर व्हेरी सिनियर मोस्ट, ज्यांची नावं होती आणि त्यांच्या तिथे माझी निवड झाली। पण मी त्या सगळ्यांचे आभार मानू इच्छिते की त्या सगळ्यांनी इतकी सुंदर साथ दिलेली आहे आणि स्वतःहून येऊन पुढे येऊन की आम्ही आपल्यासोबत आहोत। कारण अर्थच महायुतीचा तो असतो की त्या पिरियडमध्ये असतं की मला मिळायला पाहिजे, मला मिळायला पाहिजे, पण वन्स द कॅन्डिडेट्स डिक्लेअर्ड त्यानंतर सगळं संपलेलं असं, त्या पद्धतीने इथे कुठलाही नाराजी नाही आहे, सगळे माझ्यासोबत आहे। या विभागाने जाधव कुटुंबियांवरती भरपूर मोठा विश्वास वेळोवेळी दाखवलेला आहे। किती खात्री वाटते विजयाची? मुख्यमंत्री हे देखील आज उपस्थित असणार का? तिथे गेल्यावर आपण बघूया कोण कोण उपस्थित असेल। मुख्यमंत्री नक्कीच उपस्थित असतील आणि येस, ऑफकोर्स या विभागाने जाधव कुटुंबियांवर खूप प्रेम केलेलं आहे, खूप आदर करतात आमचा आणि इट्स अ टू वे ट्रॅफिक की आपण जर आदर केला तर आपल्याला आदर मिळतो, आपण प्रेम केलं तर आपल्याला प्रेम मिळतं। सो टू वे ट्रॅफिक आहे। सगळ्यात महत्त्वाचं असतं जो कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही। आपले मतदार जे आपल्याकडे आल्यानंतर
प्रत्येकाचं काम करणं आपल्याला सोपं नसतं किंवा तेवढं शक्य नसतं, आपण देव नाही आहोत, पण त्या व्यक्तीची समस्या आपण शांतपणे ऐकून घेतलं, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला आणि जर ते आपल्याकडनं होणारं काम असेल किंवा आपल्याकडनं नसेल, नगरसेविका असली तर ते आमदाराचं खासदाराचं काम असू शकतं, पण ते आपल्याकडे आलं, कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे आल्यानंतर हे माझं नाही, तुम्ही माझ्याकडे कसं घेऊन आलात, मी कोण आहे हा विचार करा, हे बोललं नाही पाहिजे. येस, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. हो, धन्यवाद यामिनीजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अनिल पवारसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.